पुढे नाशिक जिल्ह्यातून एक चिंताजनक बातमी समोर येते। निसर्गाच्या कुशीत वसलेल्या दिंडोरी, पेठ आणि सुरगाणा परिसरानं गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के अनुभवलेत आणि धक्क्यांची तीव्रता कमी असली तरी त्याच्या पुनरावृत्तीमुळे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आणि विशेष म्हणजे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं आता त्र्यंबकेश्वर इथं भूकंप मापन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतलाय। आणि या धक्क्यामागचं वैज्ञानिक कारण नेमकं काय आहे, प्रशासन नेमकी आता कोणती पावलं उचलत आहे आणि नागरिकांनी याबाबत काळजी नेमकी काय घ्यायची, पाहूया हा विशेष रिपोर्ट। धरती हल्ली, धक्का सौम्य होता पण भीती मात्र मोठी होती। नाशिकच्या दिंडोरी, पेठ आणि सुरगाणा परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले। रात्री उशिरा आणि पहाटे अवघ्या 50 मिनिटांच्या अंतरानं 2 धक्के बसले। घरातील पंखे हल्ले, भिंतीवरील वस्तू डोलल्या आणि घाबरलेले नागरिक घराबाहेर आले। राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार शनिवारी रात्री 11:55 3.7 रिश्टर स्केलचा धक्का बसला, तर रविवारी पहाटे 2:44 3.9 रिश्टर स्केलचा धक्का नोंदवला गेला। केंद्रबिंदू नाशिक वेधशाळेपासून सुमारे 49 किलोमीटर अंतरावर होता। आज सकाळी 7-7:30च्या दरम्यान सराड परिसरात आणि इतरही घाटमाथा परिसरात आज भूकंपाचे सौम्य धक्के बसले। कालपासूनच या परिसरामध्ये घाटमाथा परिसरामध्ये सौम्य पद्धतीचे भूकंपाचे धक्के बसू लागले। धक्के इथेच थांबले नाहीत। सुरगाण्यातील बोरगाव परिसरात सोमवारी संध्याकाळी आज पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला। म्हणूनच या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मात्र हे धक्के का बसतायत? तज्ञांच्या मते पावसाळ्यात मुसळधार पावसाचं पाणी जमिनीत झिरपतं, खडकांच्या थरांमध्ये पाण्याचा दाब वाढतो। याच दाबामुळे भूगर्भात हालचाल होते आणि सौम्य भूकंपाचे धक्के जाणवतात। या भागासाठी हे नवीन नाहीये। याआधीही 1997, 2015, 2018, 2019 आणि 2021 मध्ये याच परिसरात अशाच तीव्रतेचे धक्के नोंदवले गेले। यंदा मात्र कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे। लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये येणार आहेत आणि यामुळे प्रशासन अधिक अलर्ट झालंय। आता त्र्यंबकेश्वरमध्ये भूकंप मापन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या केंद्रामुळे भूकंपाच्या हालचालींची अधिक अचूक नोंद होणार आहे आणि वेळेवर वैज्ञानिक माहिती मिळण्यास मदत होणार आहे। एक स्वॉर्म ऑफ अर्थक्वेक्स म्हणतो आपण की एकच टाईममध्ये छोटे लो इंटेन्सिटी अर्थक्वेक्स म्हणजे 50 मिनिटांमध्ये ऑलमोस्ट 4 वेळा आपल्याला भूकंपाचे झटके अनुभवलेला आले। त्याच्यानंतर आज पण आले। एक बेसिक ट्रेमर आपल्याकडे झालं। हे म्हणजे लो इंटेन्सिटी असलं तरी काही भागामध्ये त्याचा परिणाम फार जोरात आपल्याला काही लोकांना अनुभवण्यात आलेला असेल। याचं कारण आहे की ते लो डेप्थमध्ये होते। पाणीमध्ये आज जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे पाणी सॅच्युरेटेड आहे आणि त्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी जो भूकंपचे झटके आहेत त्याच्यापेक्षा जास्त परिणाम त्या भूकंपाला त्या ठिकाणी येऊन जातो। भूकंपाचे हे धक्के सौम्य आहेत, घाबरण्याचं कारण नाही, पण सतर्क राहणं तितकंच महत्वाचं आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या, असं आवाहन प्रशासनानं केलं। कारण निसर्गाचा प्रत्येक इशारा समजून घेतला तर संकटावर मात करणं अधिक सोपं होतं। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।